संघाकडून आपल्याला पाहायला मिळते ती मात्र प्रजेश रावले एक लेफ्ट हँड फलंदाज आहे. सिंधुदुर्ग नव्हेच नक्कीच महाराष्ट्र गोवा संघराज्य ज्यांनी हलवून टाकलंय. अगदी टेनिस क्रिकेट वरती लक्ष केंद्रित करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत नक्कीच आपल्याला अमित दिसेल. अमित खवणेकर आपल्याला दिसेल. सुंदर सलामीची जोडी. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला प्रजेश रावले आपल्याला दिसेल. सलामीची जोडी आणि सलामीवीर म्हणून आपल्याला स्ट्राईकला. प्रारंभिक पहिला चेंडू गोलंदाजी एंडवरती नक्कीच नवज्योत स्पोर्ट्स मिडगाव संघाकडून निलेश ढोके मुंबई स्थित असतात. या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेसाठी दाखल झालेत. आजच सकाळी दाखल झाले त्यामुळे शुभेच्छा असतील. सुंदर मैदान आपण पाहतोय. चला पहिला चेंडू निलेश ढोके सामना करेल प्रजेश रावले. पॉवरप्लेचे षटक सन्मान दिला गेला. येस सन्मानजनक एक सामन्याला सुरुवात होते. प्रारंभीय सामना आपल्याला दांडी स्पोर्ट्स मालवण वर्सेस नवजोत स्पोर्ट्स मिडगाव. सन्मान समाधान पण मात्र हाणामारी होणार. उत्तुंग फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट फटका फसलाय. सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो मात्र निलेश कडून. अष्टपैलू खेळाडू निलेशची सुंदर ओळख आहे. गावी समाज प्रीमियर लीग मध्ये सुंदर खेळ दाखवलाय निलेश कडून पाहिलाय आपण. आणि या स्पर्धेसाठी खास मुंबईवरून दाखल झालाय त्यामुळे तेवढंच कौतुक असेल. 19 जर्सी क्रमांक निलेश ढोके गोलंदाजी एंड वरती. फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल केला आणि पहिला मेगा हिट आलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये देखना फटका. प्रजेश रावले नावाला न्याय देणारा हा फटका. जेवढं कौतुक झालंय कौतुकास पात्र फटका. सुंदर सुरुवात सुंदर सामन्याची सुरुवात. बक्षिसाचा मानकरी ठरलेला. येस 201 कॅश प्राइज त्याने लावलं होतं. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा अटेम्प्ट फटका फसलाय. कारण सुंदर कमबॅक निलेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय आणि गरजेचं कमबॅक आहे. कारण प्रजेश रावले सारख्या फलंदाजाला या प्रकारची गोलंदाजी हे नक्कीच कौतुकास आपल्याला पाहायला मिळेल निलेश कडून. पुन्हा एकदा पुढील चेंडू पहिलं षटक षटकाराने खातं खोललं गेलंय. बघूया पुढचा चेंडू प्रजेश कोल्हापूरचा चेंडू. पंचांगडे पुन्हा एकदा धात मागितली जाते. धावून काढलेली एक समाधानकारक चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 7. सुंदर षटक म्हणावं लागेल. कौतुक करावं लागेल ते निलेश दादाचं. कारण प्रजेश रावले सारख्या फलंदाजाच्या समोर पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी. एक चेंडू म्हटलात आणि एक षटकार सोडलात तर कौतुकापेक्षा भारी गोलंदाजी आपल्याला निलेश कडून पाहायला मिळते. आता मात्र अमित प्रथमच स्ट्राईकला दिसतोय. मेगा हिट उडवला गेलाय आणि अमितच्या बॅट मधून आल्या पावले. अगदी सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. 600च्या स्ट्राईक रेटने मिडविकेट रिजन मध्ये एक देखना फटका. सुंदर सुरुवात दोन्ही एंड करून आता मात्र हाणामारी पाहायला मिळेल. मेगा हिट पॉवर जनरेट केलेला हा फटका धावात देऊन जातोय 6 आणि धावसंख्या नेऊन ठेवले ती मात्र 13 अशी. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर फलंदाजीचं देखणं रूप आपल्याला दांडीबाज मालवण संघाकडून आणि नक्कीच प्रमोद सर बक्षीस सुपूर्द करताना स्पर्धेतील पहिला षटकार 201 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळालं. आणि या बक्षिसाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच नक्कीच प्रजेश रावले. एक आयकॉनिक खेळाडू. एक आयकॉनिक फटक्याने सुरुवात केली गेली आणि या बक्षिसाचा मानकरी ठरलाय. गोलंदाजी एंड वरती बदल होताना दिसेल. नवजोत स्पोर्ट्स मिडगाव संघाकडून दुसरं षटक. शशांक फाटक आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल.
तोपर्यंत स्ट्राईक मध्ये बदल होतोय. प्रजेश रावले उडवण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर चेंडू. नावाजलेले पंच स्पर्धेदरम्यान आपल्याला ग्रीन जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू अगदी शफलवून उडवण्याचा मनसुबा उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी. आणि खरंच मी गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण दिग्गज फलंदाजासमोर या प्रकारची गोलंदाजी. मैदान सिल्वर पार्क मिडबाव मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न, हाणून पाडला जातोय तो मात्र गोलंदाजाकडून. यष्टीरक्षकाकडून कोणतीही चूक नाही. सलग चालेला दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू निर्धाव. किती कौतुक करणार या गोलंदाजाचं. नक्कीच वारंवार बीट केलं जात आहे. मोह आवरला जात नाही आणि हा मोहाला नक्कीच बळी पडला जाईल का? गोलंदाज यशप्राप्त गोलंदाजी पाहायला मिळेल का? आता मात्र स्वेअर चेंडू, स्वेअर गोलंदाजी. पंच नक्कीच शिक्षा देत आहेत. एक धाव बहाल केली जाते. धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी. अपेक्षेप्रमाणे अगदी दोन्ही एंड कडून षटकारांनी सुरुवात झाली. अमित आणि प्रजेश ही सलामीची प्रारंभिक जोडी मालवण दांडी बॉयज संघाकडून. उडवलाय चेंडू, चेंडू हवेमध्ये दिसतोय. प्रेक्षक क्षेत्ररक्षक धावते चेंडू खाली. नो मॅच लँड मध्ये पंचांच्या पाठीमागे चेंडू पडलेला. धावून काढलेल्या या 2 धावा. अगदी गगनचुंबी फटका म्हणावा लागेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होत होता. 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 16 अशी. सुंदर स्पर्धा, सुंदर सामना. स्पर्धेचा प्रारंभिक सामना. दांडी बॉयज संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि या फलंदाजीला मोहक सुरुवात म्हणावी लागेल. प्रेक्षक ना खुश करणारा, मान्यवरांचं कौतुक करणारा देखना फटका मिड ऑन रिजन मध्ये आपल्याला प्रजेश रावलेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. जेवढं कौतुक होत आहे तेवढंच कौतुकास्पद पात्र फलंदाजी. समाधान, आनंद, प्रेरणा आपल्याला पाहायला मिळतात. टाळ्यांसाठी चिअर आणि सामन्याचा गिअर बदलणारा हा फटका येतोय. मेगा हिट पॉवर जनरेट केलेला फटका. धावसंख्या झाली ती 22 अशी. सुंदर इनसाइड आउट देखना फटका. हो अजून किती कौतुक. लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. सलगचा आलेला हा दुसरा षटकार. धावसंख्या नेऊन ठेवली ती मात्र 28 वरती. स्पर्धेमधील पहिल्या षटकाराची हॅट्रिकची नोंद होईल का? आणि त्याच उंबरट्यावरती आपल्याला दिसतोय तो मात्र प्रजेश रावले. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. देखणी फलंदाजी. सध्याच्या घडीला गाजवत असलेल्या टेनिस क्रिकेटने लक्ष वेधून घेतलेला हाच फलंदाज. सलगचे 3 मेगा हिट, चौफेर फलंदाजी, षटकाराची हॅट्रिकची नोंद होते आहे. स्पर्धेला अगदी सुंदर देखणी सुरुवात. थोडा लेट झाला पण थेट हल्ला केला गेलाय तो मात्र प्रजेश रावलेच्या बॅट मधून. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 34 वरती. षटकार, षटकारांची हॅट्रिक, षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 34 अशी. 2 षटकांचा खेळ समाप्त. अगदी 3 षटकांचा रिप्ले आपण पाहू शकता. सुंदर लाईव्ह थेट प्रक्षेपण आणि लगेचच त्वरितच रिप्ले मध्ये 3 मेगा षटकार. MS स्पोर्ट्स लाईव्ह सन्माननीय मनीष पिसे सर आणि सहकारी सर्वांचं कौतुक केलं जाईल. सुंदर स्पर्धा, देखणं आयोजन, देखणं नियोजन आणि त्यामध्ये अगदी सुंदर लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. ते मात्र सन्माननीय मनीष पिसे MS स्पोर्ट्स लाईव्ह कडून. षटकामध्ये बदल होतोय. एंडी मिस्टर निलेश जोके गोलंदाजी एंड वरती. सुंदर फटका, स्ट्रेट हिट केली गेली लॉंग ऑन रिजन मध्ये. अमितच्या बॅट मधून देखना फटका येतोय. चेंडू उडवलाय थेट 1 बाउंस सीमा पार चौकार आणि धावा नेऊन ठेवले ते तब्बल 38. आता मात्र दांडी बॉयज संघ नक्कीच आक्रमक पवित्रा धारण करताना दिसतोय. अगदी प्रारंभिक पहिलं षटक अगदी 7 धावांवरती थांबवलं गेलं. त्यानंतरच हे आक्रमण अगदी कौतुकास्पद. नावाला साजेशी कामगिरी. पहिला प्रारंभिक सामना आणि एवढी सुंदर सुरुवात. दांडी बॉयज मालवण संघ. अमित स्ट्राईकला. पुन्हा एकदा सुंदर फटका. 1 बाउंस क्षेत्ररक्षण होईपर्यंत थोडंसं फंबल होतंय. आउटफील्ड थोडंसं दब आहे कारण पहिलं पहिली ही स्पर्धा या मैदानावरती. सुंदर मैदान अगदी आपल्याला आउटफील्ड पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांची कस लावणारे हे क्षेत्ररक्षण आणि मैदान आपल्याला पाहायला मिळतंय.
धावसंख्या झाली ती मात्र 39. प्रारंभिक सामना आपल्याला पाहायला मिळतोय दांडी स्पोर्ट्स मालवण वर्सेस नवजोत स्पोर्ट्स मिठभाव या दोन संघादरम्यान. एका एंडवरून मिठभाव देवगडचं नेतृत्व करणारा संघ तर दुसऱ्या एंडवरून मालवणचं नेतृत्व करणारा दांडी बॉयज संघ. सध्याच्या घडीला बहरात असलेला हा संघ नक्कीच हल्ली झालेली सिंधुदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी तहसील मध्ये पार पडली आणि याच संघाने अगदी 2025 चॅम्पियन टायटल आपल्या नावावरती केलं. तोच संघ दांडी बॉयज स्पर्धेदरम्यान आपल्या पहिल्या प्रारंभिक सामन्यामध्ये दिसतोय. प्रजेश रावले धावसंख्या झाली 39. स्थिर अशी धावसंख्या. निलेश ढोके सुंदर सुंदर गोलंदाजी. मुंबईवरून का आलोय, निवड का झाली आहे आणि का गोलंदाजीवरती विश्वास ठेवलाय हे सांगणारा चेंडू. पहिला गडी बाद. प्रजेश रावले सारख्या दिग्गज फलंदाजाला माघारी पाठवलंय. प्रजेश रावले सारखं वादळ मैदानात घोंगावण्या अगोदरच उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी आपल्याला नक्कीच निलेश ढोके स्पर्धेतील पहिला गडी बाद करण्याचा मान मिळवतोय. तो मात्र निलेश ढोके थेट मुंबईवरून या स्पर्धेसाठी दाखल झालाय. खूप सुंदर स्पर्धा घडवण्यामागे मोठा हात आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये पराक्रम दाखवतोय तो निलेश. पहिला गडी बाद. मिस्टर प्रजेश रावले माघारी येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. निखिल पराडकर अजून एक दांडी बॉयज संघाचा धुरंधर लेफ्ट हँड फलंदाज निखिल पराडकर. तेवढ्याच ताकदीचा तेवढाच दमखम असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 39 वरती बसलेला हा पहिला हादरा म्हणावा लागेल. निलेशच्या चेंडूला फुल टोल वसूल करणारा मिडल रिझन मध्ये देखना फटका. स्वागत करणारा हा फटका. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि धावाने उठवल्या ते तब्बल 45 वरती. 45 जर्सी क्रमांक रोहित शर्मा आणि त्याच पद्धतीची फलंदाजी. तिकना फटका आपल्याला पाहायला मिळाला. येणारा प्रत्येक फलंदाज मात्र अगदी षटकाराने खातं खोलतोय. सलगचा हा तिसरा फलंदाज षटकाराने खातं खोललं गेलं या स्पर्धेमध्ये. धावसंख्या झाली ती 45. 6 षटकांचा सामना. किती धावांची लयलूट केली जाईल आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा थेट पॅवल्यांच्या डोक्यावरून मेगा हिट. सलगचा दुसरा षटकार. धावाने उठवले ते सांघिक अर्धशतकीय खेळी. 51 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. धावसंख्या झाली 51. एक गडी बाद 51. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावांची लयलूट झाली आहे का? हे झाली आहे म्हणावी लागेल कारण 51 धावांचा पाऊस पाडला गेलाय. षटकारांची आतिषबाजी. आलेला हा सलग दुसरा षटकार. निखिल पराडकर दांडी बॉयज संघाकडून नक्कीच वन डाऊन पोझिशन जबाबदारीची जागा आणि मिळालेली जबाबदारी मिळालेली संधी आणि संधीचं सोनं करणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती दिसतील आपल्याला. सन्माननीय शैलेशजी लोके नक्कीच मिडभाव गावचे एक सुंदर नेतृत्व. आदर्शवन खेळाडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय शैलेशजी लोके यांचंही आगमन होते. स्वागत कक्षामधून आपलं सर स्वागत केले जाईल. आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये आपली नक्कीच मान्यवर वाट पाहतायत. मिडभाव संघाला लाभलेलं एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल असं नेतृत्व स्पर्धेदरम्यान सदीच्या भेट नक्कीच पाहायला मिळतंय. स्वागत असेल पुनश्च एकदा. आपण सामन्याकडे जाऊया. पॉवर प्लेचं हे षटक आहे. मागून घेतलेली हाणामारीचं हे दुसरं षटक. पॉवर प्लेचं दुसरं षटक म्हणावं लागेल आणि स्पर्धेतील 4थं षटक. हाणामारी होणार यात काही शंका नाही. अमित सलामीला गेलेला फलंदाज आपला धुरंधर जखमी अवस्थेत नक्कीच माघारी आहे पण आलेला निखिल काय सुंदर आपल्याला फलंदाजी. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 मेगा हिट. सुंदर फटका. खूपच फाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग मध्ये फाईन चेंडू चौकार येतोय आणि 4 धावांनी धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती तब्बल 55 वरती. सन्माननीय शैलेशजी लोके यांचं स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सदिच्छा भेट देत आहे. एक मिडभाव मधील युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचंय आणि मान्यवरांचं स्वागत करणं हा देखना अमितच्या बॅटमधून आपण पाहतोय. सुंदर सुंदर फलंदाजी आपल्याला दांडी बॉयज संघाकडून नक्कीच पाहायला मिळते. एक प्रेरणादायी संघ. देखना फटका उडालाय खरा. झेल होईल की थेट मान्यवरांचं स्वागत करणारा हा देखना फटका. षटकार षटकार चौकारांची आतिषबाजी सुरुवात झाली आणि का होणार नाही, कारण मागून घेतलेले हाणामारीचे षटक म्हणजे अर्थातच पॉवरप्लेचे षटक आणि यावरती अमित ऑन झालाय. षटकार धावा नेऊन ठेवले ते तब्बल 61 वरती. 61 लॉस ऑफ 1 विकेट. दांडी बॉयज मालवण वर्सेस नवजोत स्पोर्ट्स मिडभाव असा चालू असलेला प्रारंभीय सामना आणि काय सुरुवात म्हणावी लागेल. शुभारंभ कसा असावा, सुरुवात कशी असावी, नेतृत्व कसं असावं याचा सुंदर मिलाप आपल्याला दांडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. येणारा प्रत्येक गोलंदाजावरती ठरवलेलं आक्रमण यशस्वी करताना फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि अमित जोडी जमली असं मी म्हणेन. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू ठेवलं गेलंय. उडावलं चेंडू नो मॅच लँड रिजन मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेली या 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 64. पंकज सर अगदी लाईव्ह स्कोरिंगचं काम पाहतायत. स्कोर बोर्ड अगदी लगोलग हलवला जातोय आणि गरजेचं आहे, कारण आम्हाला अगदी इत्तमभूत माहिती क्षणाक्षणाला पोहोचवलं जाणार आहे हे काम केलं जाते. तोपर्यंत पंकज सरांचे कौतुक करणारा हा मेगा हिट पॉवर जनरेट केली गेली आहे. आता मात्र हे उडवलेलं वारू नक्कीच कोण रोखणार. षटकार चौकार नक्कीच लाईनमॅनची कमाल धमाल आणि लाईनमॅनला कामाला लावणारे हे फलंदाज दांडी बॉयज मालवण संघाकडून आक्रमक पवित्रा. धावसंख्या झाली ती 70. वाईड चेंडू एक अतिरिक्त धाव. आता मात्र दबाव नक्कीच जाणवतोय तो मात्र नवजोत स्पोर्ट्स मिडभाव संघाच्या गोलंदाजावरती. प्रतीक जेटे नवीन गोलंदाज आहे. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू उडवून दिलाय. खूपच फाईन चेंडू रिजन मध्ये निखिलच्या बॅट मधून येतोय. चौकार चौकार षटकारांशिवाय मैदानामध्ये वार्ताच नसेल, कारण दांडी बॉयज मालवण संघ दहशत दाखवतोय. फाईट रे फाईट. दांडी बॉयज ऑन झाले दोन्ही एंड वरून. आलेला प्रत्येक फलंदाज मात्र आपली निवड आपली क्षमता सिद्ध करताना दिसतोय. ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला जातोय आणि संघामध्ये निवड का झाली आहे आणि यासाठी या स्पर्धा असतात की आपल्या गावाचं नाव, आपल्या गावासाठी खेळताना जी एनर्जी, जी ईर्ष्या, जे नेतृत्व, जे समाधान मिळतं यापेक्षा समाधान आता मात्र हे कुठेतरी मागे राहिलंय, कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप काही बदललंय आणि त्याला कुठेतरी मागे ठेवताना एक गाव एक संघ एक वाडी आणि हे खेळताना जी आपल्याला मैत्री साथ सोबत लाभते आणि गावासाठी खेळताना एक आगळ वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला. तीच ऊर्जा जनरेट केली गेली अमितच्या बॅट मधून. सलामीला मिळालेली संधी मिड ऑन रिजन मध्ये. देखना षटकार. षटकार आणि चौकारांशिवाय धावांचा वेगच वाढत नसणार असंच काहीसं गणित आपल्याला दिसतंय. धावसंख्या झाली ती तब्बल 81. पहिला सामना प्रारंभीय सामना दांडी वर्सेस मिडभाव. पुन्हा एकदा ताबडतोब फलंदाजी. किती कौतुक करणार, किती धावांचं लक्ष दिलं जाईल हे अजूनही कोणी सांगू शकत नाहीये. 87 धावांची लयलूट. आतापर्यंत गडी बाद झालाय एक. वाटलं होतं प्रजेश माघारी पडल्यानंतर कुठेतरी पिछेहाट होईल, पण आल्यानंतर निखिल तेवढ्याच ताकदीची फलंदाजी. निखिल आलाय खरा, पण वाटतोय प्रजेशच आहे. एवढी सुंदर आपल्याला खेळ पाहताना दिसतोय. तेवढ्याच ताकदीचे फलंदाज खेळतोय अमित. अमित अगदी सलामीला आल्यानंतर मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं केलं गेलंय. अमित खवणेकर लक्ष वेधून घेतोय या स्पर्धेदरम्यान. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन लाईनमॅनने लक्ष ठेवत चला, कारण चेंडू लगोलग षटकारांच्या बाहेरच येत आहेत. खूप सुंदर कौतुकास्पद खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सत्याऐंशी धावांची लयलूट. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दांडी बॉयज अमित खवणेकर
पुन्हा एकदा उडवण्याचा मनसुबा अगदी बऱ्याच वेळानंतर आलेला हा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. कौतुक असेल ते मात्र गोलंदाज शशांक फाटक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5वं षटक. शशांक गोलंदाजी एंड वरती. जर्सी क्रमांक 45 गोलंदाजी एंड वरती शशांक. सामना करेल सलामीवीर अमित खवणेकर. नाम तो सुनाई होगा आणि नक्कीच लक्षात नसेल तर लक्ष द्यायचं आहे. झेल सुटतोय सीमा रेषा नजीक. लोके बंधू झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न धावून काढलेल्या या नक्कीच एकच धाव ऍड केली जाईल. आता मात्र निखिल सामन्याची या षटकाची या चेंडूची जबाबदारी घेताना दिसेल. येईल का मोठा फटका? नक्कीच अपेक्षित आहे कारण डेथ ओव्हर आहेत. हाणामारी तर नक्कीच होणार कारण अजून डीप फलंदाजी असल्यामुळे रती महारथी अगदी वाटच पाहत आहेत. धावसंख्या झाली 88. डगआउट अजूनही वाट पाहतोय की संधी मिळेल का, पण या संधीला थोडा वेळ थांबावं लागेल कारण 2 दिग्गज हाणामारी करताना सलगचा दुसरा झेल सुटतोय. स्वप्नील लोके नवज्योत स्पोर्ट्स मिडबाव संघाकडून अशा प्रकारचे झेल घेणं गरजेचं आहे कारण विस्फोटक फलंदाजी मैदानामध्ये चालू असताना कुठेतरी रोख लावावा लागेल. पण दांडी बॉयज संघ म्हटल्यानंतर दावेदारी तर पेश केली जाईल. उडवलाय चेंडू. खूपच चेंडू फाईन शफल उडवलेला चेंडू. निखिलच्या बॅटमधून मेगा हिट पॉवर जनरेट केले गेले. धावसंख्या नेऊन ठेवले ती मात्र 96. लॉस ऑफ 1 विकेट. दांडी बॉयज वर्सेस नवज्योत स्पोर्ट्स मिडबाव. शुभारंभीय सामना नवज्योत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मिडबाव आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा. अगदी 5 दिवसांचा हा जल्लोष उत्सव साजरा होतो मिडबाव मध्ये. खूप सुंदर स्पर्धा, सुंदर देखणं नियोजन आयोजन आणि यापेक्षा सुंदर मैदान. कारण क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर खास करून मैदान खूप सुंदर गरजेचं असतं आणि त्याची पूर्तता नक्कीच केली गेली आहे. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. पहिल्या सामन्यादरम्यान 96 धावांची सांघिक खेळी आपल्याला पाहायला मिळते. मात्र दांडी बॉयज संघाकडून आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी फुटल्यानंतर गेलेला निखिल पराडकर सुंदर साथ देताना आणि गरजेची जागा. उलटा चेंडू उडवलाय खरा. रिझन मध्ये आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. नो चेंडू येतोय आणि नो चेंडूवरती षटकार म्हणजे तब्बल 7 धावांचे लयलूट आणि नो चेंडू येताना फ्री हिट घेऊन येतो. या फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का? नक्कीच उठवला जाईल कारण अनेक सुंदर चेंडू आणि मोठमोठ्या चेंडूवरती षटकार आले त्यामुळे या नो चेंडूवरती नक्कीच हाणामारी तर होणार. धावसंख्या झाली ती 103. शतकीय खेळी, सांघिक शतकीय खेळी. पुन्हा एकदा नो चेंडू, 1 धाव ऍड केली जाईल म्हणजे फ्री हिट कंटिन्यू राहील. नक्कीच वाट पाहतोय पण आता मात्र अमितला चेंडू फुटबॉल एवढा दिसत असणार कारण सलामीचा गेलेला हा फलंदाज ते आतापर्यंत तोच चेंडू. नो चेंडू धावून काढलेली 1 अतिरिक्त धाव. या 2 धाव पुन्हा एकदा बहाल होतील. धावसंख्या झाली 106. 1 गडी बाद 106 धावा. नो प्लस धावून काढलेली 1 धाव. पुन्हा एकदा फ्री हिट चालूच असेल आणि या फ्री हिटचा फायदा घेण्यासाठी नक्कीच निखिल पराडकर. हॅलो या स्पर्धेदरम्यान आमचे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी शैलेशी लोके यांची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि सल्लागार शंकर उर्फ बाळाजेटे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो छोटंसं पुष्पगुच्छ देऊन. या मंडळाला लागणारे जे लाल माती लागलेली आहे ते आम्हाला त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप केली गेली. मैदान बनवण्यासाठी त्यांचे सहकार्य दररोज येऊन आपल्याला या ठिकाणी सहकार्य करत होते. मैदान बनवण्यासाठी सर्व खेळाडूंनी जशी मदत केली आहे, सदस्यांनी केली आहे
त्यांच्या समवेत मी पप्या वायगणकर यांचं सुद्धा स्वागत करतो, तसेच श्याम लोके यांचं सुद्धा स्वागत करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. धन्यवाद. धन्यवाद सर. शैलेश लोके, श्याम लोके सर, नक्कीच मी नेहमी सांगेन की एक नेतृत्व, युवा नेतृत्व खूप मोठं सहकार्य या स्पर्धेदरम्यान असेल. तोपर्यंत गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नो चेंडू वरती, पुन्हा एकदा नो चेंडू, षटकार. फील्ड हिट तर चालू आहे, पण मैदानामध्ये काय चाललंय, काय घडतंय, आपण सगळेजण लाईव्ह पाहतोय. क्रिकेटचा वन साइडेड हिरो आणि एका एंड वरून हाणामारी आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला अगदी सिंहाचं तोंड उघडून बसलेले फलंदाज गिळंकृत करण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये दावेदारी पेश केली जाते. दांडी बॉईज संघ प्रारंभीय सामना, शुभारंभीय सामना, आणि एवढी शुभारंभीय सुरुवात आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. धाव संख्या झाली ती 113. 113. सुंदर सामना, सुंदर फटका. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा पुन्हा एकदा षटकार. षटकारांची अगदी नोंद करण्यासाठी वेगळा स्कोरर ठेवावा लागेल का, कारण धावपळ उडते आहे आमची. एवढे षटकार या स्पर्धेदरम्यान अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 119. वाईड चेंडू 120. फलंदाजाला साथ देणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती नवजोत स्पोर्ट्स मिडबाव संघाकडून, आणि याचा फायदा उठवला जातोय फलंदाज. पुन्हा एकदा फुल टॉस. षटकारांशिवाय वार्ता नाही. फाईट रे फाईट, दांडी बॉयज ऑन. पहिल्या सामन्यादरम्यान निखिल आणि अमित जमलेली ही जोडी, जमलेले दोन धुरंधर मैदानामध्ये कायापालट करताना धावसंख्येने उठवली ती तब्बल 126 धावांची लयलूट. 6 षटकांचा खेळ, पण या षटकामध्ये जी हाणामारी पाहिली आहे, प्रत्येक चेंडूला षटकारात पार. षटकारांची नोंद वेगळी करावी लागेल, वेगळं स्कोरबुक लुक. 20 बॉल 87 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आहे या दोन फलंदाजांकडून. सुंदर क्षेत्ररक्षण बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतंय, पण दाद द्यावी लागेल, कौतुक करावं लागेल ते मात्र निखिल आणि अमितचं. काय फलंदाजी, नेत्रदीपक, डोळ्यांची पारणं फेडणारी आणि या स्पर्धेला अगदी सुंदर सुरुवात करून देणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकलं कोण हारलं पेक्षा नक्कीच सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा नो चेंडू. धावून काढलेली एक अतिरिक्त धाव, 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धाव संख्या झाली ती मात्र 29 अशी 129. आमची धावपळ उडते आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकारां चौकारांशिवाय वार्ताच नाही. षटकार किती असतील हे नंतर आपण इनिंग झाल्यानंतर नक्कीच गणना केली जाईल. निखिलच्या बॅट मधून पहिल्या सामन्यात दरम्यान पहिल्या इनिंग मध्ये 57 धावांची बहारदार खेळी, अर्धशतकीय खेळी. निखिल दादा, विनंती असेल आपण बॅट दाखवायची आहे. लाईव्ह प्रेक्षक वर्ग जोडल्यात, त्यांची कौतुकाची थाप नक्कीच येईल. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. निखिल पराडकर दांडी बॉईज संघाकडून आलेला 1 डाऊन पोझिशन, जबाबदारीची जागा आणि काय जबाबदारी सांभाळली आहे. सलामीवीर अमित सोबत केलेली ही भागीदारी सर्वोत्कृष्ट सर्वोच्च ठरेल का. आत्ताची सुरुवात ही देखणी सुरुवात म्हणावी लागेल. पहिला सामना, पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी, अगदी विक्रमांची नोंद आणि त्यामध्ये अजून एक विक्रमाची नोंद. पुन्हा एकदा बहारदार फटका, मेगा हिट, पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न आणि सरते शेवटी सुंदर झेलामध्ये रूपांतर करून गडी बाद होते, पण टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत. मिस्टर निखिल पराडकर. 13 चेंडू 57 धावा, 8 षटकार, 1 चौकार अशी मॅरेथॉन जबरदस्त खेळी, वादळी खेळी म्हणावी लागेल. निखिल पराडकरच्या बॅट मधून पहिलीच दावेदारी पेश केली गेली आहे का. 2 डाऊन पोझिशन वरती सध्याच्या घडीला नक्कीच अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने लक्ष केंद्रित केलंय, लक्ष वेधून घेतलंय
विक्की रोगे, विक्रांत रोंगे दांडी संघाचा या एक दोन वर्षामध्ये ज्याने लक्ष केंद्रित केलंय, नक्कीच दांडी बॉईज किंवा दांडी संघाचं टेनिस क्रिकेट अशा खेळाडूंच्या हातामध्ये आहे. मी नक्कीच म्हणेन सेफ हँड असेल हे, कारण खूप मोठी कारकीर्द असेल या खेळाडूची. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं आणि या खेळाडूंचे पाय नक्कीच मैदानामध्ये दिसत आहेत आपल्याला. हे दाखवतो तोपर्यंत आल्या हाही फलंदाज षटकार मारण्याचा प्रयत्न, गडी बाद होतोय. प्रयत्न तर 100% पण झेल घेणाऱ्या खेळाडूचंही तेवढूच कौतुक. षटकाची समाप्ती, इनिंगची सांगता. सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळाला आणि अर्थातच 135 धावांची सांघिक खेळी. इनिंग ब्रेक म्हणजे विजयासाठी 136 धावांची गरज. 36 चेंडू आणि विजयासाठी 136 धावांची गरज नवजोत स्पोर्ट्स मिडभाव संघाला. पुन्हा एकदा दोन्ही संघांचं अभिनंदन, शुभेच्छा. सुंदर खेळ दाखवला गेला एका एंडवरून. आता मात्र नवजोत स्पोर्ट्स त्याच ताकदीने, त्याच हिमतीने, त्याच आत्मविश्वासामध्ये उतरावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. सामना सोडायचा नाही, दमखम दाखवायचा, कारण आपण होम ग्राउंड मध्ये खेळतोय. एका एंडवरून देवगडचं नेतृत्व करणारा संघ म्हणजे नवजोत स्पोर्ट्स मिडभाव, तर दुसऱ्या एंडवरून मालवण संघाचं नेतृत्व करणारा दांडी बॉईज मालवण संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण लगेचच विनंती असेल तोपर्यंत हायलाइट मध्ये एक सुंदर फटक्यांची हायलाइट, त्यामध्ये निखिल पराडकर नावाचं वादळ जे आलं ते नक्कीच उद्ध्वस्त करून गेले ते मात्र नवजोत स्पोर्ट्स संघाला. प्रत्येक चेंडूवरती झालेली हाणामारी, चौकार षटकारांची आतिषबाजी नव्हे तर ढगफुटी झाली. या रखरखत्या उदामध्ये षटकारांची ढगफुटी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण लाईव्ह मध्ये MS स्पोर्ट्स लाईव्ह सन्माननीय मनीष पिसे सर यांच्याकडून ही सेवा, सुंदर सेवा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटची ही एक प्रकारची सेवाच आहे, त्यामुळे तुमचंही नक्कीच सर कौतुक, वारंवार कौतुक केलं जाईल. कारण प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये, टीव्ही वरती, देशाच्या कानाकोपऱ्यात, एवढ्या छोट्या गावामधून ही सुंदर स्पर्धा आपण अगदी पोहोचवताय. त्यामुळे नक्कीच आपले विशेष आभार असतील. मैदानामध्ये ट्रॅव्हल होतील दांडीबॉईज संघ, क्षेत्ररक्षणाची जबाबदारी. नक्कीच सन्माननीय दत्ता मिडबावकर, नक्कीच महाराष्ट्र नव्हे, सिंधुदुर्ग नव्हे, देशात नव्हे तर देशाच्या बाहेर मिडबाव गावचं नाव नेणारे सन्माननीय दत्ता मिडबावकर सर, नक्कीच तुमचाही अभिमान असेल, सार्थ अभिमान असेल. या स्पर्धेदरम्यान आपण सदिच्छा भेट देत आहे, कौतुक असेल. तोपर्यंत नवीन आलेल्या संघाने आपली उपस्थिती दर्शवायची आहे. विनंती असेल आपल्याला. प्रारंभीय सामना आपण पाहिला. हॅलो, नवजोत कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मिडभाव आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी 31व्या वर्षात पदार्पण करते. आणि हे पदार्पण करत असताना या वर्षी नवीन मैदान जे बनवलं गेलं, 30 वर्ष सतत सिल्वर पार्क स्टेडियम मैदान या ठिकाणी खेळवलं. काही अडचणीमुळे या ठिकाणी दुसरं मैदान बनवावं लागलं. आणि हे जमीनदार आहेत, मैदान बनवण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं आहे, हे सर्व आमचे गुरु या ठिकाणी, या जमीन मालकांचं या ठिकाणी मी नावं घेतोय. सन्मान्य श्री गुरु नरे, सन्मान्य यतराज नरे, सन्मान्य अमय व प्रणव लोके, सन्मान्य MK लोके सर, सन्मान्य सतीश व शंकर जेटे, सन्मान्य सुहास जेटे आणि इतर सर्व जमीनदार, या सर्व जमीनदारांचे आम्ही लाख आभारी आहोत. मंडळाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. या जमीनदारांनी आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली मोफत आणि मैदान बनवण्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तसेच या ठिकाणी या आपल्यातून गेल्या वर्षभरात आमचे मंडळाचे सदस्य या ठिकाणी निघून गेलेले आहेत, स्वर्गीय झालेले आहेत. हे स्वर्गीय सदस्य आहेत कैलासवासी दिलीप जेठे, कैलासवासी अनंत फाटक, कैलासवासी गिरिजाबाई फाटक,
कैलासवासी शिवाबाळा लोके हे सदस्य आज आमच्यातून निघून गेलेले आहेत. यांना मंडळाच्या वतीने आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आजच्या या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मंडळ उभं करण्यात आमचं मुलाचं सहकार्य लाभतंय ते आमचे या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य सल्लागार आणि स्वर्गीय कैलासवासी कायम आम्ही त्यांचं नाव घेतो ते बाप्पा फाटक आमच्यातून आज निघून गेले तर 30 वर्षाचं सहकार्य त्यांचं लाभलेलं या ठिकाणी ते आमचे सर्व या ठिकाणी राजू जेडे सर, त्यानंतर संतोष कांबळी अनिल लोके असे ज्येष्ठ आमचे सर्व सल्लागार आमच्यातून निघून गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आदरांजली पूर्ण श्रद्धांजली. तसेच माजी समालोचक आणि मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय कैलासवासी या ठिकाणी दाजी पडवळ हे सुद्धा आमच्यातून यावर्षी निघून गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहतोय. सुरुवात होते इनिंगला. दोन्ही संघांना पुणे एकदा शुभेच्छा देऊन 136 धावांची लयलूट करावी लागेल. पहिला विजय जर अपेक्षित विजय समाधान देणारा पहिला विजय जर हवा असेल तर नक्कीच नवजोत स्पोर्ट्स मिडगाव संघाला कुठेतरी पराक्रम आणि परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागेल. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला दिसेल प्रतीक लोके, पहिला चेंडू प्रतीक जेटे आणि नॉन सेकंडला आपल्याला दिसेल बाळू लोके. प्रत्येकाने बाळूची ही जोडी तर गोलंदाजी एंड वरती नक्कीच एक मोठं नाव. पायस हेल्मेट आपल्याला दिसेल दांडी संघाकडून. कोल्हापूरचा चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला म्हणावा लागेल. गोलंदाजी नक्कीच अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सिंधुदुर्ग गोवा संघराज्य याही खेळाडूने गाजवले. आपले मालवण संघाचे एक अष्टवैलू व्यक्तिमत्व खेळाडू ज्याने नाव कमवलंय. सुंदर सुंदर गोलंदाजी, स्विंग अँड मिस, वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. वाईड चेंडू, फलंदाज बाद होतोय. सुंदर यष्टीरक्षण आपल्याला निखिल कडून, अगदी चौफेर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन, ज्याच्या बॅट मधून बहारदार 57 धावांची लयलूट, 8 मेगा षटकार, 1 चौकार, अशी सुंदर खेळ आणि यष्टी मागून अगदी काम चोख करताना दिसतोय. मात्र निखिल पराडकर पहिला गडी बाद होताना दिसेल आपल्याला. सुंदर यष्टीरक्षण, वाईड चेंडू आहे, एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली होती मात्र एक गडी बाद, एक अशी. नवीन फलंदाज शशांक 45 जर्सी क्रमांक दाखल झालाय वन डाऊन पोझिशन वरती. आणि ही जबाबदारीची जागा मी नेहमी सांगतो, कारण इकडे गडी बाद झालेला असतो, त्यामुळे संघ थोडासा बॅकफुटवर असतो, त्यामुळे सामना चालवायची ही एक वेगळी जबाबदारी असते. त्यामुळे ही जबाबदारीची जागा शशांकला नक्कीच सांभाळून घ्यावी लागेल. सलामीवीराला साथ द्यावी लागेल. मिस्टर बाळू नॉन स्ट्राईकला आपल्याला दिसतील. तोपर्यंत कौतुक करेन ते मात्र पायस अल्मेडा, अगदी नावाला साजेशी कामगिरी न्याय देताना दिसतोय पायस आपल्या गोलंदाजीवरती. सुंदर चेंडू, फलंदाजाबरोबर यष्टीरक्षकही बीट होताना दिसतोय आणि धावून काढलेली ही एक अतिरिक्त धाव म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 2 अशी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, कारण यष्टीरक्षकाने चूक केल्यानंतर लगोलग धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. सलामीवीर बाळू आपल्याला दिसेल मेगा स्क्रीन वरती उडवण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक चेंडूला उडवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावसंख्या जर पाहिलात तर 136 धावांची लयलूट करावी लागेल आणि त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. आणि तेच प्रयत्न मात्र अयशस्वी ठरवताना गोलंदाज पायस नावाला साजेशी कामगिरी करताना दिसतोय. सुंदर फटका, देखना फटका, खेळ सुटतोय. खेळ घ्यावे लागतील, कारण कोणता फलंदाज कधी येऊन काय करेल, कारण मैदान पाहिल्यास अगदी फलंदाजीला पोषक पूरक वानखेडे स्टेडियमची आठवण करून देणारे हे मैदान. षटकार चौकारांची नक्कीच आतिषबाजी आपण पाहिली. सुंदर गोलंदाजी, षटकाची समाप्ती, अर्थातच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र एक गडी बाद 3 अशी.
पायस कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद झाला, दुसरा गडी बाद झाला असता, झेल झाला असता तर नक्कीच क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल, कारण गरज असते. गोलंदाज आपलं काम मात्र चोख पार पाडत दिसतोय. पायस गोलंदाजी एंड वरती नक्कीच एक तरुण युवा गोलंदाज ज्याने अगदी सिंधुदुर्ग वासियांचं लक्ष वेधून घेतलंय. हल्ली झालेल्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज किताब प्राप्त मिस्टर विक्रांत रोगे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. आणि जेवढं कौतुक होत आहे त्या कौतुकाला न्याय देणारा, नावाला साजेशी कामगिरी करताना दांडी बॉयज संघाकडून विक्रांत रोगे पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद. सुंदर झेल म्हणावा लागेल. सलामीची जोडी अर्थातच माघारी येते. न्यू बॅटर नवीन फलंदाज मिस्टर निलेश ढोके इन टू द अटॅक. थेट मुंबईवरून या स्पर्धेसाठी दाखल झालाय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 3 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि धावांचे विजयी लक्ष आहे ते 136 136. दोन षटकांचं दुसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू आणि यावरती गडी बाद. आज विक्रांत रोगे नक्कीच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग हल्लीच तहसीलगावमध्ये पार पडले. यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज, टुर्नामेंट ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून ज्याचा गौरव करण्यात आला, ज्याला किताब केलं, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत, असा गोलंदाज आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तो मात्र विक्रांत रोगे. कौतुकास पात्र खेळ आपण पाहतोय. हा फलक हलक्या ठेवण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू ट्रॅव्हल होतोय. कलिजन मध्ये थ्रोही आलाय. या 2 धावा ऍड केल्या जातील. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या झाली ती मात्र 5 अशी. सुंदर स्कोरिंग, सुंदर लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्यावरती अक्षय पांचाळ, मयूर पवार, सुंदर चित्रण आपल्याला अगदी अचूक टिपलं जात आहे. तुमचंही नक्कीच कौतुक असेल, कारण प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये घराघरात ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम आपल्या सुंदर अचूक टिप्पणीद्वारे आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाकडे कॅमेरा असतो, पण अचूक टिपणं जाण्याचं कौशल्य आपल्याकडे आहे आणि त्यामुळेच ही संधी आणि ही सेवा आपल्याकडून पाहायला मिळते. तोपर्यंत लेफ्ट फलंदाज आक्रमण करण्याचा इरादा अगदी हाणून पाडला गेलाय. गोलंदाज, सुंदर गोलंदाजी आपण विकीकडून पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या झाली 7 आणि विजयी 136 धावा. अगदी पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये दांडी बॉयज संघ काय फलंदाजी आपण पाहिली. प्रजेश रावले, अमित खवणेकर, त्यानंतर निखिल पराडकर. सुंदर खेळ आपण पाहिला या फलंदाजांकडून. स्पर्धेतील पहिली अर्धशतकीय खेळ आपण पाहिले. नक्कीच येणारे खेळाडू ही स्पर्धा यशस्वी करणार यात काही शंका नाही. सुंदर स्पर्धा, देखणं आयोजन, देखणं नियोजन आपण पाहतोय. स्टेप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न, उडवलाय खरा. झेलसाठी नक्कीच प्रयत्न. नो मॅच लँडर मध्ये चेंडू पडतोय आणि या धावून काढलेल्या नक्कीच 2 धावा असतील. षटकार चौकार येत नाहीत, पण एकेरी दुहेरी धावांवरती भर देऊन धाव फलक हलता ठेवण्याचा नक्कीच एक केविलवाना प्रयत्न म्हणावा लागेल तो मात्र नवजोत स्पोर्ट्स मिडभाव संघाकडून. विजयी लक्ष पाहिल्यास 136 धावा आहेत. सामन्याकडे जाऊया. गोलंदाजी एंड वरती षटकाची समाप्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा पायस अलमेड आपल्याला दिसेल. पुन्हा एंड कडून सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. चेंडू उडवलाय 30 सर्कलच्या डोक्यावरून लॉंग ऑन रिझन मध्ये. विक्रांत चेंडूवरती येईपर्यंत धावून काढलेली 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 10 अशी. पंकज दादाचं कौतुक करावं तेवढं कमी.
स्कोर बोर्ड जो हलता ठेवलाय, फास्ट वर्किंग आपल्याला पाहायला मिळते. तुमचंही नक्कीच कौतुक असेल. धावसंख्या झाली आहे दुहेरी आकड्यामध्ये 10. पुन्हा एकदा निलेश जोखे लेफ्ट हँड फलंदाज. आक्रमण करावं लागेल. डू ऑर डाय करो या मरो. स्पर्धेतील पहिला विजय, अपेक्षित विजय जर हवा असेल तर त्या दिशेने आता मात्र करो या मरो हीच परिस्थिती अवलंबावी लागेल. मात्र या दोन फलंदाजांनी खास करून नवजोत स्पोर्ट्स मिडभाव संघाला पण तेवढं शक्य नसेल, कारण कठीण आपल्याला असेल खेळ पाहता. आता मात्र उडवला गेलाय चेंडू, सीमा पार, मेगा हिट केली गेली आहे. हर्ष जोशी नक्कीच चूक करतो आणि या चुकीला शिक्षा म्हणून मेगा हिट षटकार येतोय. मात्र निलेशच्या बॅट मधून एक कौतुक, समाधान, आनंद आणि प्रेरणा देताना कुठेतरी थोडस का होईना आनंदाची झलक, समाधान देणारा आणि टाळ्यांसाठी प्रेरित करणारा हा फटका आपल्याला नवजोत स्पोर्ट्स संघाकडून. निलेश जोखे चेंडू उडालाय खूपच उंच. जज करणं नक्कीच कठीण आहे, कारण सूर्यदेव राजा नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरती आहे. त्यामुळे उंच उडालेला झेल नक्कीच जज करण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात आणि तेच चित्र दिसतं. त्यामुळे धावून काढलेली नक्कीच एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या झाली ती 17. खतरा म्हटल्यानंतर खतरा नेहमी म्हटलं जातं. आता बघूया खतरा कोणासाठी असेल, फलंदाज की गोलंदाज. गोलंदाज पायस अल्मेडा. खूप सुंदर चेंडू म्हणावा लागेल. पडल्यानंतर स्विंग झाला, इन स्विंग म्हणावा लागेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा, सुंदर वेग आणि यावरती नियंत्रण म्हणजेच पायस अल्मेडा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न. यष्टीमागे सुंदर यष्टीरक्षण. इनिंग मधील दुसरा यष्टीरक्षणाचा सुंदर नमुना पेश केला गेलाय. तो मात्र निखिल पराडकर. कौतुकास पात्र आणि समाधानकारक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र निखिल कडून. फलंदाजी पाहिले तर फलंदाजी, यष्टीरक्षण त्याहून सुंदर. न्यू बॅटर, नवीन फलंदाज, अगदी नवीन खेळाडू आहे. जर्सी क्रमांक 24 मैदानामध्ये दाखल होतोय सुमित. छोटा खेळाडू आहे आणि अशाच खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे. नवीन खेळाडू कुठेतरी आपला खेळ दाखवू देत, यासाठी अशा स्पर्धा भरवल्या जातात. त्यामुळे नक्कीच आयोजकांचे विशेष आभार असतील. तुम्ही दाखल झालाय मैदानावरती. गोलंदाजी एंड वरती बदल होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 18. गोलंदाजी एंड वरती यश आपल्याला दिसेल. सुंदर चेंडू. यश धुरी गोलंदाजी एंड वरती दांडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दांडी संघ अगदी दमकम आहे. दावेदारी पेश केली जाईल. सांघिक खेळावरती भर देणारा निर्धाव चेंडू. पहिलं षटक यश. सांघिक चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यश धुरी नवोदित गोलंदाज आहे. प्रेरणादायी खेळही पाहिलाय यश कडून आपण. षटकपूल करण्याचा प्रयत्न. वन बाउन्सचा इशाराही दिला गेलाय. सुंदर चेंडू आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. मार्गदर्शनही सुंदर असणारच. दांडी संघाकडून खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा त्याच चेंडू. सुंदर सुंदर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. वारंवार निर्धाव चेंडू. आता मात्र करो या मरो म्हणजे विजयापासून खूप लांब गेलेला नवजोत स्पोर्ट्स नक्कीच आक्रमण करावं लागेल. षटकपूल करण्याचा प्रयत्न. सुंदर झेल. अमित कवणेकर आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. सुंदर झेलामध्ये गडी बाद होतोय. नवीन बॅटर ऋषी जर्सी क्रमांक 18 मैदानामध्ये दाखल होतोय. तोपर्यंत कौतुक करायला लागेल ते मात्र यशचं. चौथा गडी बाद होतोय. 18 धावसंख्येवरती बसलेला हा चौथा हादरा नवजोत स्पोर्ट्स मिडभाव संघ. पिचे हाट म्हणावी लागेल या स्पर्धेदरम्यान. प्रारंभीय सामना कुठेतरी विजयापासून वंचित राहतोय का, हा येणारा खेळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. ऋषी जर्सी क्रमांक 18
गोलंदाजी एंड वरती यश आपल्या नावाला सुंदर खेळ दाखवताना यश प्राप्त गोलंदाजी. ओ सुंदर सुंदर चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ठेवलेला विश्वास सार्थ ठरवताना मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं केलं जाते ते मात्र यश कडून. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती यश स्टिप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती होते आहे आणि अर्थातच 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 18. गडी बाद झाले ते मात्र 4. सुंदर अति सुंदर खेळाचं प्रदर्शन अगदी वर्चस्व राखले या सामन्यादरम्यान आपल्याला ते मात्र दांडी स्पोर्ट्स दांडी संघाने फलंदाजी तर फलंदाजी गोलंदाजी तर त्याहून सुंदर आपल्याला पाहायला मिळते. कारण अर्थातच 24 चेंडूंचा खेळ माघारी पडल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 18 धावांवरती रोखलं गेलंय. गोलंदाजी एंड वरती हर्ष जोशी तेवढ्याच ताकदीचा खांद्याला खांदा लावून गोलंदाजी वरती काम करणारा दांडी संघाचा गुणवान खेळाडू म्हणून हर्ष जोशीने आपलं नाव कमवलंय. पद्धतीचा चेंडू वाईड चेंडू. हर्ष जोशी सुंदर आपण खेळ पाहिलाय. हर्षलाही या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. तो पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन छोटा खेळाडू आहे. फलंदाज बाद होतोय. त्या छोट्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवाव. अंपायरलाही कळलं नाही की फलंदाज बाद आहे की नाही पण स्वतः सांगतोय की मी आउट आहे. खरंच धन्यवाद मित्रा. खूप मोठी नक्कीच कारकीर्द असेल कारण इकडे खेळ दाखवलायस एक अष्टबैलू खेळ दाखवलायस तू. खेळाडू वृत्ती दाखवली आहेस त्यामुळे ही एक नक्कीच प्रेरणा असेल. दुर्गा गणेश कातवन आणि श्री स्वामी समर्थ वांगणी दोन्ही संघांना टॉस साठी फर्स्ट कॉल असेल यायचं आहे. लगेचच फर्स्ट अँड लास्ट कॉल असेल. आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या झाली ती मात्र 20 अशी. हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती आपलं सुंदर काम करताना दिसेल. वेगवान चेंडू वेगवान वैविध्यपूर्ण गोलंदाजी अचूक टप्पा वेगावरती सुंदर नियंत्रण म्हणजेच हर्ष जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सांगेन पूर्ण स्पर्धेवरती या सामन्यावरती वर्चस्व दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय मात्र दांडी संघाकडून. दांडी बॉयज अगदी अनेक विक्रम या संघाच्या नावावरती आणि खेळाडूंचा विचार केल्यास अगदी प्रत्येक खेळाडू एक आयकॉनिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेसाठी एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती 21. दोन्ही संघाचे कर्णधार वांगणी आणि कातवन. वांगणी संघाचा कर्णधार उपलब्ध आहे. कातवन संघाचा कर्णधार प्लीज यायचा आहे. विनंती असेल आपल्याला. षटकाची समाप्ती. 8 षटकांचा खेळ समाप्त पडलाय. धावसंख्या झाली आहे 21. राहिलेले 6 चेंडू आणि विजयासाठी पाहिल्यास अगदी 115 धावांची गरज. विक्रांत रोगे विक्की 30 तर्रार गोलंदाजी आणि टच पाहायला जातोय. थोडक्यात प्रॅक्टिस केली जाईल. वेग टप्पा व्हेरिएशन टेस्ट केलं जाईल विक्रांत कडून या षटकामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू आणि विजयाच्या समीप मोठा विजय म्हणावा लागेल स्पर्धेमधील तो मात्र दांडी बॉयज संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. उडालेला चेंडू स्वतःच आपल्या फॉलोथ्रो मध्ये गडी बाद करतोय मात्र विक्रांत रोगे न्यू बॅटर स्वप्नील अमेय लोके दाखल झालाय. लक्ष्मण लोके अर्थातच अमेय लोके दाखल झालाय मैदानामध्ये. राहिलेले काही चेंडू शिल्लक. विजयी 136 धावांचं लक्ष
आणि उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी एक खास दांडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू लागलाय खरा, थांबवला गेलाय बघा, चेंडू लागलाय त्याला. निर्धाव चेंडू आहे. स्टायलिश फलंदाज, नक्कीच हल्लीच मुंबई गाभी समाजामध्ये टुर्नामेंट झाली, यामध्ये एक आगळं वेगळं बक्षीस होतं, स्टायलिश प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि असंच काहीसं बक्षीस जर असेल तर नक्कीच या खेळाला आपण देऊ शकतो. सुंदर शरीर यष्टी, स्टायलिश फलंदाजी आपण पाहतोय. अमेरिकेकडून चेंडू थोडासा लागलाय, मिडभाव संघाकडून आपल्याला खेळ दाखवताना दिसतोय. लक्ष्मण, तोपर्यंत विक्रांत लोगे, टिकना फटका उडवलाय, विक्रांत वरती चढवलेलं आक्रमण, शेवट का होईना गोड करण्याचा प्रयत्न आणि केला गेलाय. एक देखना फटका नवज्योत मिडभाव स्पोर्ट्स संघाकडून. हा देखना अगदी इनिंगची सांगता करणारा, सामन्याची सांगता करणारा हा देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि सरते शेवटी विक्रांत वरती चढवलेला हा षटकार आणि मोठा विजय. अर्थातच 99 धावांनी विजय मिळवलाय. पहिला सामना, पहिला विजय, आणि तोही अगदी 99 रन्सने, 99 धावांनी विजय मिळवलाय.